एकदा मधुमेह झाला किंवा रक्तातली साखर वाढली म्हणजे कायमचा डायबेटीस झाला आणि डायबेटीसचं लेबल आपल्याला लागलं असंच तुम्हाला वाटतं? खरं तर डायबेटीज रिव्हर्सल ह्याच्याबद्दल खूप चर्चा आहे. आपण खूप व्हिडिओज बघतो त्याच्याबद्दल आपण एकमेकांशी बोलतही असतो. पण खरं तर हे सगळे डायबेटीज रिव्हर्सल करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही सुरुवातीला म्हणजे जर का डायबिटीज किंवा प्री डायबिटीज या स्टेजमध्ये असाल किंवा रक्तातली साखर जास्त आहे हे लक्षात येऊन काही महिने किंवा काही वर्ष झालेली असतील, तेव्हा जर का लाईफस्टाईल मॉडिफाय केली, आपण आपल्या आहारामध्ये, आपल्या व्यायामामध्ये, रोजच्या दिनचर्येमध्ये, झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या सगळ्यामध्ये जर का काही बदल केले, तर डायबिटीस रिव्हर्स किंवा डायबिटीस अजून पुढे प्रोग्रेस होऊ नये ह्याच्यावरती आपण काम करू शकतो, राईट? पण ह्यासाठी तुम्हाला रेग्युलरली आपली रक्तातली साखर चेक करणं आणि हे सगळे जे 4 पॅरामीटर्स मी सांगितले त्याच्यावरती काम करणं अत्यंत आवश्यक आहे. सो तुम्ही आत्तापर्यंत कधी डायबिटीस रिव्हर्सलचा विचार केला आहे का? किंवा असा काही प्रयत्न केला आहे का? खालती कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.